आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी थेट बुलढाण्यातून आहे, मात्र बातमी धक्कादायक आहे। असं का? कारण ही बातमी तुम्हाला हादरवून टाकणार आहे। बुलढाण्यात टक्कल व्हायरसनं थैमान घातलेलं आहे। हो, टक्कल व्हायरसच। कारण या आजारामुळे 3 दिवसांमध्येच नागरिकांना टक्कल पडत असल्याचं पाहायला मिळतंय। बुलढाण्यातल्या बोंडगाव, कालवड आणि हिंगणा या गावात या टक्कल व्हायरसनं एकच थैमान घातलं असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। तर शेकडो लोकांना टक्कल पडलंय। नागरिकांच्या डोक्याला आधी खाज येते आणि त्यानंतर अगदी तिसऱ्या दिवशी माणसाला टक्कल पडते। विशेष म्हणजे महिलांची संख्या देखील यामध्ये लक्षणीय आहे आणि लोकांना टक्कल पडत असल्याचा दावा शॅम्पू वापरल्यानं होत असल्याचं काही डॉक्टर्सचं म्हणणं आहे। मात्र ज्यांनी शॅम्पू वापरलेला नाही आहे अशा लोकांचे देखील केस जात आहे। त्यामुळे एकच खळबळ आता उडाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बुलढाण्यामध्ये या व्हायरसने थैमान घातलेला आहे। तर या संदर्भात आता जे हे रुग्ण आहेत ज्यांना खरं तर या व्हायरसने ग्रासलेलं आहे त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। बघूया। हेच ते शेगाव तालुक्यातील बोंडगाव। या बोंडगावामध्ये बरेच लोकांचे टक्कल पडत आहेत। म्हणजे टक्कल व्हायरस आलेल्याचा अशी एक भीती निर्माण झालेली आहे। आपण त्या गावामध्ये आहोत, आता आपण पाहू शकतो की हे बोंड गावातील काही नागरिक आहेत, त्यांचे कशामुळे केस गेले आपण त्यांना विचारू। काय झालं तुमचं, काय कशामुळे गेले की काना गेले काय माहित नाही आम्हाला। तुम्ही वैद्यकीय डॉक्टरकडे गेले होते का? हो, काय सांगितलं डॉक्टर? ते काय त्याचं काहीच निदान लावलं नाही अजून। मग कशाने झालं? किती लोक असतील या गावामध्ये? तरी असे 10-12 जण जास्त असतील। किती दिवसापासून हे सुरू आहे असं की डोक्यातले केस जात आहे? 10 दिवस झाले अजून। अचानकपणे या बोंड गावामध्ये बऱ्याच लोकांचे टक्कल पडत आहेत, केस जात आहेत। कशामुळे गेले अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा अजून खुलासा झाला नाही। वैद्यकीय अधिकाऱ्याकडे सुद्धा जाऊन आले आहेत, पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांचा खुलासा व्यवस्थित केला गेला नाही। त्यामुळे बोंड गावामध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कॅमेरामन सुनील मोरसनी, संजय जाधव, साम टीव्ही, बुलढाणा। तर बुलढाण्यात नेमकं कशामुळे ग्रामस्थांना 3 दिवस टक्कल पडतंय हे साम टीव्हीने जाणून सुद्धा घेतलेलं आहे आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण या संदर्भात सविस्तर अपडेट घेऊयात। बुलढाण्याच्या बोंडगाव, कालवड आणि हिंगणामध्ये टक्कल व्हायरसनं धुमाकूळ घातलाय। आधी डोक्याला खाज येते आणि मग केसांची गळती होते। तिसऱ्या दिवशी चक्क टक्कलच पडतंय। शेकडो नागरिकांना केस गळती होतीये। महिलांची संख्या देखील यामध्ये लक्षणीय असल्याचं पाहायला मिळतंय। शॅम्पू वापरल्यानं टक्कल पडत असल्याचा काही डॉक्टर्सने दावा केलाय। मात्र शॅम्पू न वापरणाऱ्यांना सुद्धा टक्कल पडत असल्यानं एकच खळबळ उडाली आहे। तर नेमकं हे सर्व का घडतंय, 3 दिवसात टक्कल पडतंय, हे नेमकं का घडतंय हे साम टीव्हीने जाणून घेतलं। बोनगाव या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अनिल बनकर यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी बातचीत सुद्धा केली। पाहूया त्यांचं काय म्हणणं। टक्कल पडलेले आहेत, केस गळण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यामध्ये बरेच रुग्ण सुद्धा दिसून आलेत की केस जात आहेत। कशामुळे जात आहेत, काय जात आहेत, काही अद्यापर्यंत कुठला निष्कर्ष अद्यापर्यंत निघाला नाही। आपल्यासोबत बोंडगावचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांना आपण विचारूया। सर, या शेगाव तालुक्यामध्ये 3 ते 4 गावामध्ये काही लोकांची केस गळती होत आहे। एक व्हायरस म्हणजे जनरल एक टक्कल व्हायरस म्हणून तिथं आता आपण त्याला नाव देतोय, तर ते होत आहे। बऱ्याच लोकांचे टक्कल होत आहेत, काही मुलांचे, काही महिलांचे। काय असू शकते, काय प्रमाणे, किती तसे ते मला आढळून आले? प्राथमिक आरोग्य केंद्र बोंडगाव अंतर्गत बोंडगाव, कालवड व कटोरा येथे अनुक्रमे 16, 13 व 7 रुग्ण आमच्या सर्वेक्षणात आढळून आलेले आहे। वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक व आशा सेविका यांच्या संयुक्त पथकाने सर्वेक्षण केलेले आहे। त्याच्यामध्ये काही कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वापरल्यामुळे किंवा पाणी दूषित असल्यामुळे किंवा व हार्ड वॉटर असल्यामुळे केस गळती होऊ शकते का, यासाठी आम्ही सर्वेक्षण केलेले आहे व त्या अनुषंगाने पाणी नमुना तपासणीसाठी शेगाव येथे लॅबला पाठवण्यात आलेले आहे। परंतु अद्यापही काही ठोस कारण डायग्नोसिस आमचं झालेलं नाही व याचसाठी माननीय जिल्हा साथरोग अधिकारी बुलढाणा व त्वचारोग तज्ञ हे आज भेट देणार आहे व आम्ही एक छोटा कॅम्प घेऊन
संपूर्ण उपचार करणार आहोत. नाही ठीक आहे, त्या माध्यमातून जसं तुम्ही आता ते सर्वे केला आहे, हा कार्बन पट्टा समजला जातो संग्रामपूर आणि जळगावमध्ये. पाण्याचं प्रमाण, पाणी जिथलं ते कोणत्या पाण्याचं आहे ते तर दूषित पाणी वगैरे त्याचे नमुने घेतले, त्याचे प्रयोगशाळेमध्ये तुम्ही ते तपासणीसाठी पाठवलेले आहे. पण नेमकं हे कॉस्मेटिक जे सांगताय तुम्ही ते खरंच त्याच्यामुळे झालंय का? आणि केस गळतीचं प्रमाण जे होत आहे ते सातत्याने होत आहे. गेल्या 10 ते 15 दिवसापासून हा प्रकार सुरू आहे सध्या या जिल्ह्यामध्ये, शेगाव तालुक्यामध्ये. तर याच्यासाठी तुम्ही म्हणजे विशिष्ट अधिकारी जे आहेत, DHO असतील किंवा आणखी तज्ज्ञ असतील ते तिथं बोलवले का? हो, माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी सर व माननीय जिल्हा साथरोग अधिकारी सर यांना मी कळवलेला आहे अहवाल, व त्याच अनुषंगाने आज जिल्हा साथरोग अधिकारी व त्वचारोग तज्ज्ञ येत आहेत व एक कन्फर्म डायग्नोसिस त्यातून आज आपण करणार आहोत. त्यामध्ये काही औषध उपचार तुम्ही दिलाय का? ते तुम्ही सर्वेक्षण करा. हो, प्राथमिक. तर खरं तर ज्या ठिकाणी नागरिकांना असा या व्हायरसचा, या आजाराचा सामना करावा लागतोय त्या ठिकाणी थेट साम टीव्ही पोहोचलं आणि त्यांच्या समस्याशिवाय डॉक्टरांचं म्हणणं सुद्धा ऐकून घेतलं. या संदर्भातले अपडेट तर आपण घेणार आहोत, मात्र इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या पुढे वेगवान स्वरूपात. 10 दिवसात चीनच्या रुग्णसंख्येत 529% वाढ झाली. वुहानमध्ये सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. चीनने अधिकृत कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही, त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना अर्थातच WHO ने चीनकडून तातडीने HMPV संदर्भात अहवालही मागवला. HMPV विषाणू अत्यंत वेगाने पसरतो, त्यामुळे हॉस्पिटल्समध्ये रुग्णांच्या मोठ्या रांगा लागल्या. चीनमध्ये आता अँटीव्हायरस आणि औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा झालाय, त्यामुळे औषधांचा काळा बाजार सुरू झालाय. अँटीव्हायरल औषधं जवळपास 3000 रुपयांना विकलं जात आहे. HMPV विषाणूचे रुग्ण मुंबई आणि नागपूरमध्ये सापडले. नागरिकांमध्ये भीती आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हा व्हायरस आपल्यासाठी नवीन नाही. या व्हायरसपेक्षा सोशल मीडियावरील माहिती अधिक धोकादायक आहे. अशा अशास्त्रीय सल्ल्यापासून नागरिकांनी सावध राहावं, हे आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे. HMPVच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमधील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली. आरोग्य विभागानं एक SOP तयार केली आहे. ती जिल्हा रुग्णालयाला आणि सर्व आरोग्य केंद्रांना पाठवण्यात आलेली आहे. HMPVच्या संसर्गामुळे यवतमाळ जिल्हा प्रशासन अलर्ट झालं. जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी आरोग्य विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश दिले. शिवाय नागरिकांनी आता भीती बाळगण्याचं कारण नाहीये. सर्दी, ताप, खोकला असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवून उपचार घ्या, असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे. HMPV या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवजात बालक आणि मुलांसाठी 40 बेड उपलब्ध करण्यात आले. रुग्णाच्या तपासणी संदर्भात सुद्धा उपाययोजना केल्या जात आहेत. परळी, नांदेडसह आता हिंगोलीमध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. मनोज जरांगे पाटलांनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. कोल्हापूरमधील मुक्कातील आरोपीला दुग्धाभिषेक घातल्याचा प्रकार घडला. कारागृहातून सुटताच मिरवणुकीने स्वागतही करण्यात आलं. आरोपीच्या सुटकेचं रील व्हायरल झालंय. नागाळा पार्कातील सूर्यवंशी टोळीचा हा प्रताप आहे. 7 जणांवरती गुन्हा दाखल झालाय. 4घांना अटकही करण्यात आलेली आहे. वरळी वांद्रे सीलिंग हा मुंबईमधील पहिला केबल स्टेड पूल आहे. याच्या जोडीला आता मुंबईमधला दुसरा आणि पूर्णपणे जमिनीवरचा पहिला केबल स्टेड पूल तयार झाला. हार्बर रेल्वे मार्गावरील रेरोड या ठिकाणी केबल स्टेड रोड ओव्हरब्रिज फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबईकरांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. कुर्ला स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने चुनाभट्टी टिळकनगर दरम्यान उन्नत हार्बर मार्गाचं काम वेगात सुरू केलंय. हा मार्ग 2025 पर्यंत पूर्ण होऊ शकतो, ज्यामुळे पनवेल कुर्ला प्रवास जलद होईल आणि हार्बर मार्गावरती गर्दी सुद्धा कमी होईल. दिवा रेल्वे स्थानकातील मुंबईच्या दिशेकडील पादचारी पुलाच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून या पादचारी पुलाच्या रुंदीकरणासाठी लागणाऱ्या खांब उभारण्याचं काम हाती घेण्यात आलंय. रेल्वे प्रवाशांकडून ही मागणी सातत्यानं होते. अखेर आता पुलाच्या रुंदीकरणाचं काम सुरू होणार आहे. मुंबई महानगरातील हवेची गुणवत्ता बहुतांश सुधारली, त्यामुळे बांधकामांवरती लावण्यात आलेली सरसकट बंदी आता हटवण्यात आली आहे. तर ही माहिती आता पालिका आयुक्तांकडून मिळते. वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्रकल्पांवर निर्बंध लावणार हा इशारा देखील पालिका आयुक्तांकडून देण्यात आला आहे.
बोगस डॉक्टर ओळखणं आता आणखी सोपं होणार आहे. यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने पुढाकार सुद्धा घेतला. महाराष्ट्र वैद्यकीय परिषद राज्यातील अधिकृत डॉक्टरांना महिन्याअखेरीस QR कोड देईल. या प्रणालीमुळे बनावट डॉक्टरांपासून रुग्णांना संरक्षण मिळणार आहे. बदलापूरमधील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं आक्रमक भूमिका घेतली. रुग्णाची डॉक्टरने उद्धट वर्तन केल्याचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी रुग्णालय प्रशासनाला कुलूप आणि चावी भेट स्वरूपात दिली. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खोदलेल्या डकमध्ये एक महिला पडलेली आहे. पुण्यातील कर्वेनगर परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणची ही घटना. अग्निशमन दलानं या महिलेला सुखरूप बाहेर काढलं. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती एक भीषण अपघातही झाला. या अपघातात अज्ञात वाहनाची धडक लागून ट्रेलर चालकाचा मृत्यू झाला. लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रेलरचा टायर फुटला. त्यामुळे मदत मागण्यासाठी रस्ता ओलांडत असतानाच हा अपघात झालाय. पुढे बघूयात एक ब्रेकिंग न्यूज. तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातल्या प्राचीन शिळांना तडे गेलेले आहेत आणि ही धक्कादायक बातमी आता समोर येते. देवीच्या मुख्य गाभाऱ्यातल्या 4 शिळांना तडे गेले असल्याचं पाहायला मिळत आहे. गाभाऱ्याच्या संवर्धनावेळी ही धक्कादायक बाब समोर आली आहे. तडे गेलेल्या शिळांचं आता स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल, तर रडारद्वारे देखील तपासणी केली जाणार आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या शिळांची पाहणी केली आहे. तपासणीनंतर शिळा बदलण्याचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे. आपण पाहतोय प्राचीन असं मंदिर आहे तुळजाभवानीचं आणि या ठिकाणी शिळांना तडे गेले आहेत. अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांच्याकडून घेऊयात. बालाजी, प्राचीन असं तुळजाभवानी आईचं मंदिर आणि या ठिकाणी शिळांना तडे गेले असल्याचं दिसतंय. नेमकं काय निदर्शनास आलेलं आहे? आपण पाहतोय की महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याचं जतन आणि संवर्धनाचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. पुरातत्व विभागाच्या निगराणीखाली हे काम सुरू आहे आणि या गाभाऱ्यातील भिंतीची फडशी जी होती ती काढण्यात आली होती आणि त्यानंतर यामध्ये काही शिळांना तडे गेल्याची जी बाब आहे ती तुळजाभवानी देवीचे मुख्य महंत तुकोजी बुवा यांच्या हे प्रकार निदर्शनास आलेला आहे आणि त्यानंतर कुठेतरी एकच खळबळ उडालेली आहे. आपण जर पाहिलं तर तुळजाभवानी मंदिर हे अतिशय प्राचीन मंदिर आहे आणि तडे गेलेल्या शिळांचा आता स्ट्रक्चरल ऑडिट देखील करण्यात येणार आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी असतील, त्याचबरोबर जिल्हाधिकारी असतील, यांनी देखील त्यानंतर मंदिराची आणि गाभाऱ्याची पूर्ण पाहणी केलेली आहे. त्यानंतर याबाबत जो अहवाल येईल त्यानंतर या शिळा बदलायचा याबाबतचा निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे. निश्चितच बालाजी, खरं तर आता संवर्धनानंतर नेमकं काय समोर येतं आणि कशा प्रकारे संवर्धन केलं जातं, स्ट्रक्चरल ऑडिट कसं होतं, हे सर्व काही बघणं अतिशय महत्त्वाचं असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी. त्यामुळे आता या मंदिराचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं अतिशय गरजेचं आहे. यानंतर इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वेगवान स्वरूपात. महाकुंभ मेळ्यासाठी आता प्रयागराजमध्ये मोठी व्यवस्था आखण्यात आली. लाखो भाविकांना आणि व्हीआयपींसाठी एक खास सुविधा असेल. दरम्यान मेळा प्राधिकरणानं या कुंभमेळ्यासाठी विशेष सुविधांची तयारी केली. 250 तंबूची क्षमता असलेलं सर्किट हाऊस या ठिकाणी अधिकाऱ्यांना राहण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आलेला आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी आता रामकुंड, पंचवटी, साधुग्राम परिसराला भेट दिली आणि पाहणी केली. परिसरातील अतिक्रमण हटवण्यासह स्वच्छता, सुरक्षितता आणि सुविधांच्या उभारणीसाठी त्यांनी सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. राज्यातल्या ज्या शाळेत मराठी भाषा ही शिकवली जात नाहीये त्या शाळेवर थेट कारवाई होणार आहे. सीबीएसई आणि ICSE आणि इंग्रजी बोर्डाच्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाहीये या तक्रारी कायम आहे. यापुढे जर मराठी भाषा शिकवण्यात चालढकल करण्यात आली तर कारवाईचा इशारा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी थेट दिलाय. फिरत्या शौचालयांप्रमाणे आता महिलांसाठी फिरतं स्नानगृह सुद्धा सुरू करण्यात येणार आहे. कौशल्य विकास मंत्री प्रंगल प्रभात लोढा यांचा हा अनोखा उपक्रम. उघड्यावर आंघोळ करणाऱ्या महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळेल. चांदी आणि चांदीचे दागिने शिवाय वस्तूंसाठी आता हॉलमार्क अनिवार्य करण्यात येणार आहे आणि त्यासाठी भारतीय मानक ब्युरोने कार्यवाही करण्याच्या सूचना केंद्र सरकारनं केल्या. आता लवकरच चांदीच्या दागिन्यांना हॉलमार्क बंधनकारक होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन 2 दिवसीय भारत दौऱ्यावर होते. भारत अमेरिका नागरी आण्विक सहकार्यातील अडथळे दूर करून लवकरच कागदपत्रांची पूर्तता होईल असं सुलिव्हन यांनी सांगितलं. लवकरच भारत अमेरिकेत आण्विक भागीदारीची ही शक्यता आहे. तिबेटमधल्या सर्वात पवित्र शहरांपैकी एक असलेल्या शिगाझे शहराजवळ मंगळवारी 6.8 तीव्रतेचा भूकंप झालाय. 126 लोक यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत तर 188 जण जखमी झाले. नेपाळ याशिवाय भारतात बिहार, उत्तर प्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये आणि दिल्लीमध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचं पाहायला मिळत आहे. खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने आज तपासले जाणार अशी माहिती आहे. विष्णू साठे याचा आज मोबाईल आणि सीआयडी चौकशीसाठी ताब्यात घेतला जाईल. विष्णू साठे याच्या घराची झडती सुद्धा घेतली जाणार अशी शक्यता आहे. राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 33व्या दीक्षांत समारंभाचं अध्यक्षपद ते भूषवणार आहे. यावेळेस ते विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. निवडणुकीच्या काळात भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं. हे आश्वासन पूर्ण करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी देशमुखांनी यावेळेस केली. आज नागपुरात 10.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. पुढील 3 दिवस आणखी थंडीचा जोर कायम असेल. हवामान विभागाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. जालन्यातील मोसंबी मार्केट सुरू झालेलं आहे आणि पहिल्याच दिवशी 150 टन मोसंबीची आवक सुद्धा झाली असल्याचं बघायला मिळत आहे. उत्तर भारतात वाढलेली थंडी आणि मोसंबीचे घसरलेले भाव बघता हा आठवडा मोसंबी मार्केट बंद होतं. दरम्यान संक्रांतीनंतर मोसंबीचे दर वाढतील अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. मिरजेतील लक्ष्मी मार्केट समोर सख्या भावांमध्ये व्यावसायिक वादातून फ्रीस्टाईल हाणामारी झालेली आहे. मणेर बंधू यांचा उद्यानासमोर बांगडीचा व्यवसाय आहे. या मारहाणीमध्ये शहाबुद्दीन जखमी झाला आणि काचेची बाटली डोक्यात मारल्यानं दुखापत झाली. या घटनेनंतर पोलिसांनी धाव घेतली आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. नांदेड महानगरपालिकेचे 4 कोटी तर महावितरणचे 57 लाख थकीत आहे. पाणीपट्टी कर थकल्यानं वाडी ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा खंडित होण्याची ही शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीपट्टी कर भरून पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन आता वाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. बुलढाण्यामध्ये टक्कल व्हायरसने थैमान घातलंय आणि या आजारामुळे आता 3 दिवसांमध्ये नागरिकांना टक्कल पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. महिलांची संख्या सुद्धा लक्षणीय असल्याचं पाहायला मिळत आहे. शॅम्पू वापरल्यानं लोकांना टक्कल पडत असल्याचा दावा काही डॉक्टर्सने केलेला आहे. मात्र जे शॅम्पू वापरत नाही त्यांना सुद्धा खरं तर टक्कल पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. आदिवासी महिलेवर झालेल्या चाकू हल्ल्यानं आता नंदुरबार हादरलेलं आहे. दीपाली चित्ते असं महिलेचं नाव आहे. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय. त्यामुळे आदिवासी समाजाने संतप्त होत हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक शहरात बंद पुकारलाय. हल्लेखोर रिजू मुस्लिम कुरेशीला फाशी देण्याची मागणी सुद्धा केली जाते. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील शेतकऱ्याला आता टरबूजाच्या बोगस बियाण्यांचा फटका बसला. शेतकऱ्यानं आपल्या 2 एकर क्षेत्रावरती टरबूजाची लागवड केली. बियाणे न उगवल्यानं दुबार लागवड केली तरीही बियाणे उगवलेले नाहीये. त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. बियाणे कंपनी विरोधात तक्रार दिली मात्र प्रशासनानं देखील याकडे पाठच फिरवली असल्याचं एकंदरीत बघायला मिळत आहे. आणि यानंतर या क्षणाची एक अतिशय मोठी राजकीय बातमी. कारण मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार राज ठाकरे यांची भेट घेत आहे. त्यानंतर आता मोहित कंबोज हे सुद्धा शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे अनेकांचंच लक्ष लागलेलं आहे. बातमी अतिशय मोठी आहे कारण आता राज ठाकरे पुन्हा एकदा भाजपला टाळी देणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल. तर भाजपनंतर आता काँग्रेस मुख्यालयाचा देखील पत्ता बदलणार आहे. भाजपच्या धर्तीवर दिल्लीमध्ये काँग्रेसने नवं राष्ट्रीय मुख्यालय उभारलेलं आहे. 45 वर्षांनंतर दिल्लीमधल्या काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता हा आता बदलणार आहे.
24 अकबर रोडवरून आता 9A कोटला या रोडवरती काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता असेल. इंदिरा भवन असं या मुख्यालयाचं नामकरण सुद्धा करण्यात आलं असल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या 15 जानेवारीला काँग्रेसच्या या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन सुद्धा होणार आहे. तर काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचा आढावा आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी घेतला. पाहुयात सविस्तर. गेली 45 वर्ष काँग्रेस पक्षालयाचा कारभार ज्या 24 अकबर रोड या कार्यालयातनं चालत होता तो कारभार आता नव्या कार्यालयातनं चालणार आहे. 6 मजल्याची ही नवी इमारत तयार झाली असून 15 जानेवारीला काँग्रेस पक्ष या नव्या इमारतीमध्ये शिफ्ट होणार आहे. 15 जानेवारीला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष आता याच नव्या कार्यालयातनं आपला कारभार जो आहे तो चालवणार आहे. या कार्यालयाला नाव दिलेलं आहे इंदिरा गांधी भवन. असं नाव जे आहे ते काँग्रेस पक्षाच्या या नव्या मुख्यालयाला दिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. खरं तर हे कार्यालय जे आहे ते अत्याधुनिक सुविधांपासून बनवलेलं आहे. आतमध्ये अंडरग्राऊंड पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे. 6 मजल्यांचं इमारत, अत्याधुनिक सुविधा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस पक्षाच्या इतर शाखा आहेत त्या सगळ्या शाखांचं कार्यालय देखील याच नव्या मुख्यालयामध्ये असणार आहेत. सोनिया गांधी जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या त्यांच्या हस्ते या नव्या कार्यालयाचं भूमिपूजन जे आहे ते केलं गेलेलं होतं आणि ते मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते या नव्या कार्यालयाचं उद्घाटन 15 जानेवारीला होणार आहे. कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. तर दिल्लीमधलं काँग्रेसचे नवीन मुख्यालय आपण बघितलं. मात्र आता राज्यभरातल्या इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या. वाहन परवाना नसताना सुद्धा शहरांमधील कॉलेज आणि क्लासेसला वाहनं घेऊन जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमध्ये 60हून अधिक वाहनं आता जळगाव शहर वाहतूक शाखेमध्ये जमा सुद्धा करण्यात आली आहे. तर 50,000हून अधिकचा दंड सुद्धा वसूल करण्यात आलेला आहे. अमरावतीमधील अत्याधुनिक फ्री फॅप हॉस्पिटल कुचकामी ठरलं असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण CSR फंडातून कोविडसाठी 3.5 कोटी खर्च करून उभारलेले होते. मात्र मेडिकल कॉलेजसाठी या 100 खाटांच्या रुग्णालयाचा वापर आता होणार आहे. सांगलीच्या शासकीय रुग्णालयांमध्ये अद्ययावत महिला आणि बाल रुग्णालय आता निर्माण होणार आहे. राज्य सरकारकडून नुकतंच या नव्या 100 बेडच्या रुग्णालयाला मंजुरी मिळाली. त्याचं कामही सुरू आहे. येत्या 8 ते 9 महिन्यांमध्ये हे रुग्णालय आता उभारलं जाणार आहे. तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यात प्राचीन अशा शिळांना तडे गेले. देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील 4 शिळांना तडे दिसत आहे. या शिळांचे आता स्ट्रक्चरल ऑडिट आणि रडारद्वारे तपासणी सुद्धा केली जाणार आहे. खेड या ठिकाणी 24 वर्ष देशाची सेवा करून निवृत्त झालेले जवान गणेश बंडू शेलार यांचं गावात जंगी स्वागत करण्यात आलं. मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. या कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्याचे उपमहापौरही उपस्थित राहिले. पुढची बातमी सलमान खान संदर्भातली. खरं तर सलमान खानने बिश्नोई गँगचा धसका घेतलाय. वारंवार बिश्नोई गँगच्या धमक्या येत असल्यानं सलमान खाननं आता त्याच्या घरात मोठे बदल केले. सलमानने धसका घेऊन गॅलेक्सी कशी सुरक्षित केली आहे पाहूयात या खास रिपोर्टमध्ये. बुलेट प्रूफ घरात सलमाननं घेतला बिश्नोई गँगचा धसका. सलमानच्या गॅलेक्सीला सुरक्षा कवच. सलमान खान काळवीट शिकार प्रकरणामुळे लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर आहे. 2024 मध्ये सलमानला जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. इतकंच नाही तर सलमानचे निकटवर्तीय आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर पूर्ण खान कुटुंब चिंतेत आलं होतं. यामुळे सलमाननं नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घराची सुरक्षा वाढवून घेतली आहे. सलमाननं बांद्र्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील बाल्कनीमध्ये बुलेट प्रूफ काच लावली आहे. सलमान खानची सुरक्षा लक्षात घेता त्याच्या बांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये अनेक बदल करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक CCTV, पोलीस सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. तसंच घरातील खिडक्यांमध्ये देखील बदल करण्यात आलाय. काय बदल करण्यात आलेत पाहूयात. सलमान खानच्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पोलीस चौकी तैनात करण्यात आली आहे. सलमान खानच्या घराला बुलेट प्रूफ काचा लावण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर सुरू आहे. सरकारकडून सलमानला Y+ सुरक्षा देण्यात आली आहे. तर सलमान खानची स्वतःचीही अशी वेगळी सुरक्षा आहे.
गेल्या वर्षी 14 एप्रिल रोजी सलमान खानच्या घरावर 5 राऊंड गोळीबार करण्यात आले होते. त्यानंतर काही महिन्यांनी बाबा सिद्दीकींची हत्या झाली. त्यामुळे आता सलमाननं स्वतःसह कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी बुलेट प्रूफ काच घराला लावली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.